अयोध्येत 22 जानेवारीच्या सोहळ्याआधी एटीएसची टीम दाखल झाली। यूपी एटीएसच्या टीमने शहरात कसून पाहणी केली। सोहळ्यासाठी अयोध्येत पंतप्रधानांसह अनेक मान्यवर येत आहेत। अयोध्येत एटीएसची कसून पेट्रोलिंग देखील सुरू राहणार आहे। अयोध्येमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था पाहायला मिळते आणि आता या अयोध्येमध्ये उत्तर प्रदेश पोलिसांसह विशेष टीम्स बोलवल्या गेल्या आहेत। क्यूआरटीची टीम आहे, त्याचबरोबर केंद्रीय सुरक्षा यंत्रणांच्या टीम बोलवल्या गेल्या आहेत। तर यूपी एटीएसची टीम देखील आता अयोध्येत दाखल झाली आहेत। हे यूपी एटीएसचे विशेष कमांडो आहेत, ज्यांना अशा प्रकारे बाईक्स दिल्या गेल्या आहेत। यावर संपूर्ण अयोध्या नगरीत त्या प्रवास करतील, गस्त लावतील आणि इथं त्यांची नजर असेल, कारण ज्या प्रकारचं एक मोठा कॅनव्हस इथं आहे, ज्या प्रकारे लाखो भक्त इथं येतील, ज्या प्रकारे 22 तारखेला व्हीव्हीआयपी मूवमेंट असणार आहे, निश्चितपणे सिक्युरिटी थ्रेट असतंच। कोणीही अशा लोकांकडनं घातपातीचा कट रचला जाऊ शकतो, म्हणून विशेष खबरदारी ही घेतली जाते एटीएसकडनं, उत्तर प्रदेश प्रशासनाकडनं। आणि एटीएसची टीम आता एटीएसचे कमांडोज या परिसरात दाखल झाले आहेत। इथून हे पुढे जातील। क्यूआरटीच्या टीम इथं आहे, क्यूआरटीची टीम आपण इथं पाहतोय। या क्यूआरटीच्या टीम इथं बोलवल्या गेल्या आहेत, विशेष टीम्स इथं बोलवल्या गेल्या आहेत। आणि या अशा वातावरणामध्ये अयोध्येत राम मंदिराचा सोहळा पार पडत आहे। जवळपास 20 DCPs अयोध्येमध्ये तैनात केले गेले आहेत। हजारोंच्या संख्येमध्ये इथं अयोध्येमध्ये उत्तर प्रदेश पोलिसांसोबत त्यांच्या विशेष टीम्स आणि केंद्रीय सुरक्षा दलातले जवान अधिकारी देखील तैनात झालेले आहेत। म्हणून अशा कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमध्ये अयोध्या नगरीमध्ये राम मंदिर सोहळा पार पडत आहे। कॅमेरामॅन अनिल संगरेसह गणेश ठाकूर, ABP माझा, अयोध्या। 22 जानेवारीला राम मंदिरात प्रभू श्रीरामाची मोठ्या उत्साहात प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह डॉक्टर अनिल मिश्रा आणि त्यांच्या पत्नी उषा मिश्रा यांनाही राम मंदिरात अनुष्ठान करण्याचं यजमानपद मिळालंय। डॉक्टर अनिल मिश्रा हे श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे सदस्य असून 1979 पासून ते संघाशी जोडले गेलेले आहेत। या पार्श्वभूमीवर डॉक्टर अनिल मिश्रा आणि त्यांच्या पत्नीसोबत संवाद साधलेला आहे गणेश ठाकूरनं। सरयू नदी इथलं कलश पूजन पूर्ण करून सरयू नदीतलं हे पवित्र जल घेऊन डॉक्टर अनिल मिश्रा त्यांच्या पत्नीसह इथून पुढे जात आहेत मंदिर परिसराकडे। आपण पाहतो इथं या कलशमध्ये 7 महिलांचा एक कलश आहे। या 7 महिलांच्या कलश मध्ये हे पानी घेऊन आले। आप लोग बताइए कैसा महसूस कर रही हैं आप लोग आज? बहुत ही हर्षित है, बहुत ज्यादा हर्षित है, इतनी ज्यादा हर्षित है कि बयान नहीं कर सकते। बड़ा स्वर्णिम पल है हमारे लोग। सौभाग्य मिला 7 महिलाएं, बहुत ज्यादा बहुत। आप बताइए कैसा महसूस कर रही हैं आप इस पूजा में? अच्छा लग रहा है, इस पूजा का हिस्सा बनने का मुझे सौभाग्य मिला, हम लोग बहुत खुश हैं। डॉक्टर अनिल मिश्रा यांच्या पत्नी देखील इथं आहेत। मैडम, आपसे एक सवाल करना चाहूँगा, खुद को सौभाग्यवती मानती हैं कि आप इस पूजा में शामिल हो पा रही? यजमान का आपको सौभाग्य प्राप्त हुआ है? हाँ जी, हाँ बहुत। कैसा लगा आज के पूजा अर्चा करके आपको? बहुत अच्छा लगा है। हाँ। इसमें भाग लेने का मौका मिला। हाँ। सरयू नदीचं पाणी घेऊन, जल घेऊन हे सर्वजण मंदिर परिसरात जातील। तिथं पूजा अर्चना यांच्या हस्ते होणार आहे। आप बताइए कैसा महसूस कर रही हैं? यहाँ से आप मंदिर जाएंगे? बहुत अच्छा लग रहा है, इसी जल से भगवान का स्नान होगा, ये बहुत सौभाग्य की बात है। तो कई दिनों से इसका इंतजार होगा आपको, जब आपको बताया गया है? हाँ, बहुत दिनों से। मंदिर भी जाएंगी, मंदिर आपके इस कलश से ही पूजा अर्चा होगी? हाँ, बहुत। गुरुजी भी हैं यहाँ, शंख बजा रहे, शंख बजाइए। डॉक्टर अनिल मिश्रा हमारे साथ। सर, कितना बड़ा सौभाग्य मानते हैं आप, जिस तरह से प्राण प्रतिष्ठा अनुष्ठान आपके हस्ते हो रहा है, क्या भावनाएं हैं? बहुत आनंद का क्षण होगा भारत के लिए, देश दुनिया के लिए ये एक ऐतिहासिक क्षण है। निश्चित रूप से गौरव और सम्मान का दिन है। ही विधी, हे अनुष्ठान अशाच प्रकारे पुढे 22 तारखेपर्यंत चालेल आणि 22 तारखेला डॉक्टर अनिल मिश्रा, त्यांच्या पत्नी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुख्य पूजा म्हणजेच गर्भगृहामध्ये प्राण प्रतिष्ठाची पूजा होणार आहे। कॅमेरामॅन अनिल संगरेसह गणेश ठाकूर, ABP माझा, अयोध्या। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।